देवा सोनार यास सांड व गुंड संबोधल्याने माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची पुन्हा एकदा मागणी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांचे पुत्र देवा सोनार याने व्हॉट्सॲपवर अश्लील बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा असे निवेदन माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी पोलीस अधीक्षक धुळे यांना दिले होते। परंतु राजकीय द्वेषापोटी व देवा सोनार या युवकाचे आयुष्य बर्बाद करण्याच्या हेतूने निवेदन देण्यात आले आहे। वास्तविक पाहता हे सर्व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या सांगण्यावरून जयश्री अहिरराव बाहुलीप्रमाणे काम करीत असल्याचे आरोप देवा सोनार यांच्या परिसरातील महिला नागरिकांनी केला आहे। देवा सोनार याचे सामाजिक व राजकीय अस्तित्व वाढत असल्याने सूडबुद्धीने राजकारण होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। लोकाबाई गोविंद थापा बोला, काय मागणी होती? आम्ही निवेदन दिले दादा देवीदास भाऊ विरुद्ध की जे जयश्रीताईंनी जे आरोप लावले देवीदास भाऊंवर ते अत्यंत खोटे, साफ खोटे आणि ते कदम पांड्यांचं वगैरे असं यांचं त्याचं ऐकून त्यांनी ते सगळे आरोप लावलेले। तसे आमच्या गल्लीत एवढं चांगलं वागणं आहे आमच्या सगळ्या महिलांसाठी। ते अत्यंत इतके झडत असतात, कोणाला काही अत्यंत अडचण आली असेल तिथं धावून येतात। अडचणमध्ये सगळ्या गोष्टी अर्ध्या रात्री आम्हाला साथ देतात। आम्हाला ते आमच्या पाठीचे भाऊसारखे आहेत। तर आमच्या सगळ्या महिलांचं म्हणणं आहे की आम्हाला आता देवीदास भाऊ असं काही करतील असं आम्हाला काही वाटत नाही। आम्हाला तर सगळ्या महिलांना सगळ्यांना साथ देणारे, अर्ध्या रात्री साथ देणारे सगळ्या महिला त्यांच्यासाठी झडणार आहेत। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। साक्री डेपोच्या साक्री धुळे बसचा अपघात, 22 प्रवासी जखमी। मोहाडी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसीलदार ज्योती देवरे यांची घर जप्तीची कारवाई। धुळे महापालिकेच्या अग्निशामक विभागात अत्याधुनिक नवीन बंब दाखल। आदिवासी क्रांती मोर्चा समितीचा न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। आणि देवा सोनार या सांड व गुंड संबोधल्याने जयश्री अहिरराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। याचबरोबर प्रभात न्यूज बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील बातमी प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।